हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सर्वांची फेवरेट अशी डिश बनवणार आहोत, ती आहे कांदा पोहे। चला तर मग आता आपण कांदा पोहे बनवूया। कांदा पोहे बनवण्यासाठी इथे 1 प्लेट पोहे घेतले आहे, 1 छोटा कांदा, 1 हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे, परत डाळ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। मला इथे फक्त 1 प्लेट पोहे बनवायचे आहेत, त्यानुसार मी सामान घेतलं आहे। आता हे 1 प्लेट पोहे घेतलेले आपण स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ धुवून त्यातील सर्व पाणी निथळून काढून घ्यायचे। पोहे भिजवले की त्यामध्ये जेवढं पण पाणी आहे तेवढं सर्व पाणी काढून घ्यायचं, थोडं पण पाणी ठेवायचं नाही पोह्यामध्ये। आता आपले पोहे भिजतायत तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया। गॅसवर कढई ठेवली आहे, कढई गरम होत आहे। कांदे पोहे म्हणले की सर्वांना खूप आवडतात। नाश्त्याला आपल्या इकडे सर्रास कांदेच पोहे बनवतात। आमच्याकडे कांदे पोहे एकदम सिंपल असे बनवतात, काहींकडे बटाटे पण टाकतात कांदे पोह्यामध्ये। मी इथे 1 माप तेल घेतले आहे। तेल गरम होत आलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान अशी तडतडत आहे, त्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊया। कांदे छान असे परतून घ्यायचे। कांदे एकदम लाल असे भाजीसारखे होऊ द्यायचे नाहीत। कांदे थोडे थोडे हलके ब्राऊन होत आले की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची। तुम्ही बघू शकता कांद्याचा जास्त ब्राऊन कलर झाला नाही, हलकासा आहे, तोपर्यंत मी हिरवी मिरची टाकून घेतली। आता त्यामध्ये थोडासा कढीपत्ता व शेंगदाणे पण टाकून घेते आणि डाळ पण टाकून घेते। सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। शेंगदाणे कधी कधी जर कच्चे असतील तर ते सुरुवातीलाच टाकून घ्यायचे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेते, सुरुवातीला म्हणजे कांद्यासोबतच टाकून घ्यायचे शेंगदाणे। आता त्यामध्ये भिजवलेले पोहे टाकून घेते। पोहे किती मस्त भिजले आहेत तुम्ही बघू शकता। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। पोहे भिजवायचे म्हणले की फक्त पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातले पाणी निथळून काढायचे, असे पोहे भिजून जातात। आता आपण पोहे मस्त परतून घेऊया आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया। पोहे जेवढे तुम्ही असे छान असे तेलात परतत राहाल तेवढे मस्त सुटसुटीत आणि मऊसूत होतात। पोह्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे टाकून घ्या, जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पोहे असे चिकट होतात। थोडंसं पाणी टाकल्यामुळे पोहे एकदम मऊसूत होतात आणि सुटसुटीत पण होतात। असे कडक असे चिटकणार नाहीत कढईला, त्याप्रमाणे पोहे होतात। आता आपण 5 मिनिटासाठी त्यावर ताट झाकून ठेवू। बघा पोहे किती मस्त झाले आहेत, कुठे असे चिकट पण झाले नाहीत, एकदम सुटसुटीत मऊसूत असे पोहे तयार झाले आहेत। पोहे आपले चिकट किंवा कडक होतात का बरं होतात? कारण की आपल्याला ज्यावेळेस आपण पोहे भिजवतो त्यावेळेस आपली चुकी होते। आपण काय करतो, कधी कधी थोडा वेळ पाणी ठेवतो आणि पोहे काढतो आणि कधी कधी पटकन पाणी काढतो। त्यामुळे काय करायचं, पोहेला धुवून स्वच्छ घ्यायचे व्यवस्थित 2 पाण्यानं आणि सर्व पाणी निथळून ठेवून द्यायचं। तुम्ही मग पोह्याची कशीही रेसिपी केलात तर मस्त मऊ लुसलुशीत आणि
सुटसुटीत असे पोहे तयार होतील। चला मग आता मस्त पोहे तयार झाले आहेत। मस्त त्यावर असा लिंबू पिळा, मस्त साईडला कांदा घेऊन मस्त खायला सुरुवात करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये काही त्रुटी वाटत असेल तर त्या मला आवर्जून सांगा। थँक्यू।